जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला असा जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। यामध्ये सारंग ऐश्वर्याला सांगतो की माझं कॉलर दादानी पकडला आणि बोलला की याच्यामध्ये जर तुझा आणि ऐश्वर्याचा हात असेल तर तुम्हाला हे खूप महागात पडेल। यावर ऐश्वर्या म्हणते तुझी कॉलर कशी धरली होती, अशी धरली होती का? व त्याची कॉलर धरते व खिसा फाडून टाकते व गुंड्या देखील तोडते व त्याचं डोकं आपटते। यावर सारंग म्हणतो अहो तुम्ही कुठला राग काढताय, माझ्यावर लागलं मला। यावर ती म्हणते तुमचं कॉलर ऋषिकेशने धरलं होतं ना? सारंग म्हणतो नाही तुम्ही धरलं होतं। ऐश्वर्या म्हणते मी नाही, ऋषिकेशने, आणि त्यांनीच तुम्हाला मारलं, डोक्यालाही आणि कपडेही फाडले। व त्यानंतर सर्वजण खाली जमलेले असतात व ऐश्वर्या म्हणते बाद झालं ऋषिकेश दादा, मी तुम्हाला माझ्या नवऱ्यावर हात उचलू देणार नाही। व तेवढ्यात जानकी म्हणते ऐश्वर्या तुझं बस झालं। व ऋषिकेश म्हणतो जानकी तू बस कर आता, जेव्हापासून पार्वती आई घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून तुझं वागणं खूपच चेंज झालेलं आहे आणि ती आल्यापासून तू तिच्यावर फक्त आणि फक्त संशय घेते। अगं ती माझी पार्वती आई आहे। यावर जानकी म्हणते ती तुमची पार्वती आई नाहीये। यावर ऋषिकेश म्हणतो तिने तसे पुरावे दिलेले आहेत। यावर जानकी म्हणते पुरावे तयार देखील केलेले असू शकतात। यावर ऋषिकेश म्हणतो म्हणजे तुझा त्यांच्यावर विश्वासच नाहीये? यावर जानकी म्हणते नाहीये माझा त्यांच्यावर विश्वास, जोपर्यंत मला ठोस आणि सबळ पुरावा मिळणार नाही तोपर्यंत मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही। यावर ऋषिकेश म्हणतो तो पुरावा मी तुला आणून देईल। व लता ऋषिकेशला म्हणते असा काय पुरावा आणणार आहेस तू? यावर ऋषिकेश म्हणतो आपण DNA टेस्ट करूया। हे ऐकून लता ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमिनीत निसटते। तर आता ऋषिकेश DNA टेस्ट करणार असल्यामुळे लता आणि ऐश्वर्याचा पडदा फाश होणार का, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। तर मित्रांनो बघत राहा आणि सबस्क्राईब करा।